यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरातील 54 मीटर रस्त्याचा हा महत्त्वाचा टप्पा लवकरच पूर्ण। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरातील अत्यंत महत्त्वाचा मात्र गेल्या 7 ते 8 वर्षांपासून रखडलेल्या 54 मीटर रस्त्याकडे सोलापूर महापालिका आता कुठे लक्ष देऊ लागली आहे। अवंतीनगर येथे रेल्वेने महापालिकेच्या 18 कोटी रुपयांच्या निधीतून रेल्वे अंडरब्रिज करून वर्षाचा कालावधी लोटला। आता या ब्रिजचा दुतर्फा सोलापूर महापालिका रस्ते करू लागली। यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 2.5 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून शांभवी कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून गेल्या 10 दिवसांपासून काम सुरू झाले। हे काम पावसाळ्यापूर्वी महापालिकेने पूर्ण केले तर नागरिकांना ये-जा करणे सोपे होणार। सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकापासून अवंतीनगर मार्गे सीएनएक्स हॉस्पिटल तसेच सलगर वस्तीकडे जाणारा हा 54 मीटर रुंदीचा रस्ता डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आरक्षित आहे। सध्या इथे अस्तित्वात 21 मीटर रस्ता आहे। अवंतीनगरच्या पुढे महापालिकेने गेल्या 2 महिन्यांपूर्वी रस्ता केला, मात्र 12 झोपडपट्ट्यांचा विषय कोर्टात रखडल्यामुळे आणि कोर्टाने महापालिकेच्या विरोधात निकाल दिल्यामुळे इथला रस्ता अर्धवटच आहे। सोलापूर महापालिकेने हा रस्ता विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केला असून रेल्वे अंडरब्रिजच्या दुतर्फा रस्ता झाल्यानंतर या मार्गावरील एक महत्त्वपूर्ण टप्पा पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणार आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने आणि उपसभापतीपदी सुनीत कळके यांची निवड झाल्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले, 2.5 वर्षानंतर सभापतीपदाची संधी सुरेश हसापुरे यांना देणार। उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे पुढील महिन्यापासून सेवानिवृत्ती घेणार। राज्यात जून महिन्यात शिक्षक आणि शिक्षकेतर पदांचे केले जाणार पोस्ट मॅपिंग, गैरप्रकारांना आळा बसेल अशी आशा। सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे म्हणाले, शहरात नव्याने 267 बोर घेण्यासाठी तसेच जुने बोर दुरुस्त करण्यासाठी 2.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवला। डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या मनीषा मुसळे हिला उद्या न्यायालयात हजर केले जाणार। गेल्या 25 दिवसांपासून पोलिसांनी काय तपास केला याची माहिती उद्या कोर्टाने द्यावी लागणार। विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। सोलापुरातील स्पेंका अल्कलाइन आयोनायझर या आधुनिक वॉटर प्युरिफायड सिस्टमचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, प्रिसिजनचे यतीन शहा, सुहास आदमाने यांच्या हस्ते झाले लॉन्चिंग। एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेली IPL स्पर्धा शुक्रवार किंवा शनिवारपासून सुरू होण्याची शक्यता। पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने राज्यातील 57 जणांना जाहीर करण्यात आला ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिके। सोलापुरातील कवी हेमकिरण पत्की यांचा समावेश। राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून सोलापूर शहरातील 5000 प्रकरणे काढण्यात आली निकालात। महापालिकेच्या टॅक्स विषयक प्रकरणाच्या तडजोडीतून 3 कोटींचा कर झाला जमा। लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकार आणणार नवी योजना। बहिणींना देणार 40,000 रुपयांचे कर्ज आणि 1500 रुपयांचे अनुदान दर महिन्याच्या कर्जाच्या हप्त्यात जमा करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती।
भारताने पाकिस्तानमध्ये घुसून 500 किलोमीटर आतापर्यंत जाऊन केलेले एअर स्ट्राईक झाले यशस्वी. तसेच 90% ड्रोन हल्ले देखील झाले यशस्वी. भारतीय लष्कराची माहिती. सोलापूर शहरात रविवारी रात्री 11च्या सुमारास काही भागात झाला अवकाळी पाऊस. महावितरणची राज्यभरात असलेली 10,000 कार्यालये येत्या महिन्याभरात चालणार. सौर ऊर्जेवर 50 कंत्राटदारांची केली नियुक्ती. महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखा आणि शेठ लोणकरंजी चंडक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा डॉक्टर लक्ष्मीनारायण बोर्ली स्मृती साहित्य पुरस्कार यंदाच्या वर्षी लेखक डॉक्टर दासू वैद्य यांना जाहीर. 18 मे रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयात पुरस्कार वितरण सोहळा. Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर. अकोला, बुलढाणा, नाशिक, जळगाव आदी अनेक जिल्ह्यात झाला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. 1 रुपयात पीक विमा योजनेत घोटाळा झाल्यामुळे सरकारने ही योजना केली बंद. आता सुरू होणार सुधारित पीक विमा योजना. 50% रक्कम केंद्र सरकार राज्य शासनाच्या एस्क्रो खात्यात जमा करणार. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे रविवारी रात्री 2 युवकांनी गळफास घेऊन केली आत्महत्या. 2 आत्महत्येच्या घटनेमुळे गावात पसरली खळबळ. देशभरातील 12 सरकारी बँकांनी संपलेल्या आर्थिक वर्षात कमवला तब्बल 1,79,000 कोटी रुपयांचा निव्वळ नफा. तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियातून व्हायरल झालेले वृत्त खोटे. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची माहिती. Kia, movement that inspires. अवकाळी पावसाचा कहर. एकट्या नाशकातल्या 600 गावातील 14,000 शेतकऱ्यांना फटका. राज्याला वळीवाच्या पावसाचा इशारा. शस्त्रसंधीबाबत सीमा भागात असलेली भारतीय जनता म्हणते पाकिस्तानवर आमचा विश्वास नाही. तणाव कायम. माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून देण्यात आली धमकी. धमकी देणाऱ्याने म्हटले आहे, हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली थोड़े दिन की मेहमान, जल्दी उड़ाने वाले हैं. काश्मीर मुद्द्यात ट्रम्प यांनी नाक खुपसणं हा स्वातंत्र्याचा अपमान. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. गडकिल्ल्यांना तसेच सांस्कृतिक तीर्थस्थळांना जोडणारी भारतीय रेल्वेची मराठा पर्यटन ट्रेन 9 जून पासून होणार सुरू. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.